नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मी या मंथमध्ये मनालीला जाणार आहे। त्याची मी काय काय शॉपिंग केलेली आहे, कशी तयारी केलेली आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही फॅमिली सोबत जात असाल तर फॅमिली सोबत लहान मुलं वगैरे असणार, आपण किती कपडे घ्यावे, मुलांची कशी काळजी घ्यावी, काय काय सोबत घ्यावे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये आपण काय काय केलेलं आहे, काय काय घेतलेलं आहे। तर फर्स्ट आपल्याला हे थर्मल जॅकेट पाहिजे असतं। त्याच्यामध्ये इनर असतं, थर्मल इनर सुद्धा आपल्याला घ्यायला लागतं, त्याने आपल्याला खूप थंडी वाजत नाही, काही नाही। असं हे सगळं मी एका ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आहे। हे सगळं तुम्ही बघू शकता। हे कॅरी बॅग पण आहे। जर तुम्ही बॅगमध्ये तुमचं सामान बसत नसेल तर तुम्ही हे ह्याच्यामध्ये भरून त्याची हवा वगैरे कमी करून हे सगळं सामान त्याच्यात बसू शकता। तर बघा तुम्ही मी कसं पॅक केलेलं आहे। याच्यामध्ये आमच्या चौघांचं जॅकेट, थर्मल जॅकेट, परत टोपी, हँड ग्लोव्ह असे बरेच काही वस्तू आहेत जिथे आम्हाला थंडी वाजणार नाही। हे छोटे माझ्या मुलाचं जॅकेट आहे। त्याचं एंड टाइम मला कॅन्सल झालं होतं, पण परत तो आता आमच्या सोबत येणार आहे। त्याच्यासाठी ऑनलाईन मागवलेलं आहे। तर खूप भारी पण आहे, सॉफ्ट पण आहे, वॉटरप्रूफ पण आहे। स्नोफॉल जर पडला तरी याच्यावर आपल्याला भिजणार नाहीये। तरी हे माझ्या मिस्टरांचे कपडे आहेत। आम्ही 5 दिवसासाठी चालवलो आहे, त्या हिशोबाने आम्ही कपडे घेतलेले आहेत। 5-6 टी शर्ट, 3-4 पॅन्ट असे घेतलेले आहेत। आमच्या चौघांच्या हिशोबाने आम्ही सगळे घेतलेले आहेत। हे माझ्या मुलीचे कपडे आहेत, 5 दिवसासाठी ओके आहेत। आणि हे सुद्धा इनर वगैरे, स्लॅक्स, स्लीप्स वगैरे अशा वस्तू घेतलेल्या आहेत। हे टॉवेल आहे, टॉवेल तर आपल्याला लागणारच आहे। आणि ही बॅग आहे ज्यामध्ये आम्ही चार्जर, परत अजून कॉर्ड, हेडफोन वगैरे अशा वस्तू घेऊन आम्ही जाऊ शकतो। हे सेल्फी स्टिक सुद्धा घेतलेला आहे, त्याने आपण सेल्फी काढू शकतो। कोणालाही न हेल्प करता आम्ही स्वतः सेल्फी काढू शकतो। तर ही बॅग आम्ही सोबतच ठेवणार आहे पुढे बाहेर जाताना, घेऊन जाताना। आणि हे शूज बघा तुम्ही बघू शकतात। हे शूज घेतलेले आहेत। हे माझे शूज, हे मिस्टरांचे, हे छोट्या मुलाचे आणि हे माझ्या मुलीचे 2 शूज एक्स्ट्रा घेतलेले आहेत। ही सँडल घेतलेली आहे 1 पीसवर घालण्यासाठी। ही बॅग सुद्धा आम्ही घेतलेली आहे, ऑनलाईन मागवलेली आहे ॲमेझॉनवर। 32 इंचाची बॅग आहे। जर तुम्ही प्रवास करत असाल लांब जाण्यासाठी तर ही बॅग खूप भारी आहे। तर याच्यामध्ये भरपूर सामान बसतं, तर तुम्ही अशी बॅग नक्की घ्या शॉपिंगमध्ये। तर हे माझ्या मुलीचे कपडे आहेत, ती सुद्धा आमच्यासोबत येणार आहे। तर तिच्यासाठी पण 5-6 दिवसासाठी जेवढे कपडे पुरेसे आहेत तेवढे मी घेतलेले आहेत। हँड ग्लोव्ह, टोपी वगैरे ते सगळे पॅक केलेले आहेत त्याच्यामध्ये। अँड हे शूज कॅरी बॅग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बॅगमध्ये शूज घालू शकता। हे ऑनलाईन मागवलेले आहेत, हे सुद्धा खूप गरजेचं आहे। आणि जर लहान मुलांसाठी पॅम्पर्स सुद्धा खूप गरजेचं आहे। मुलांना कसं अजून सवय नाहीये, त्यामुळे पॅम्पर्स आपल्याला सोबत घ्यावाच लागणार आहे। अँड हे तुम्ही बघू शकता, हे शूज घालण्यासाठी आहे कव्हर। जिथं आपण बर्फामध्ये जाणार आहे त्याच्यामध्ये आपल्या पायामध्ये बर्फ जातो तर आपल्याला खूप गार लागतं। हे जर आपण तिथं वापरलं तरी आपल्याला जास्त गार लागणार नाही। हे सुद्धा मी घेतलेलं आहे ऑनलाईन। आणि हे पण आपण कपडे घेतलेले आहेत। हे माझ्या मिस्टरांचे कपडे आहे, 2-3 शर्ट, पॅन्ट, टी शर्ट वगैरे सगळे आम्ही आमची शॉपिंग झालेली आहे। सगळं त्यांचं सामान आहे, तुम्ही बघू शकता। हे त्यांनी पण तयारी करून ठेवलेली आहे। तर हे मेकअपचं सामान घेतलेलं आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता। हे गॉगल्स आहेत, हे मुलीचा गॉगल आहे, माझा गॉगल आहे। अँड हे हेअरस्टाईलसाठी क्लिपा घेतलेल्या आहेत। हे ब्रेसलेट आहे त्रिशाचं आणि माझं, हे मी डीमार्टमधून घेतलेलं आहे 50 रुपयाला, खूप छान ब्रेसलेट आहे। आणि हे माझ्या मुलाचा गॉगल आहे। हे थोडासा आरसा आहे, जिथं आपण जिथं जाऊ शकतो, तिथं आपण आपला चेहरा बघू शकतो। हे क्लच घेतलेले आहे, थोडेसे खेकडा टाईप। हे रबर बँड आहे, नेल पेंट आहे, सेफ्टी पिन आहेत। अशा बरंच काही बारीक बारीक गोष्टी मी घेतलेल्या आहे, जिथं आपल्याला कुठल्या गोष्टी कमी पडू नये। हे खायच्या वस्तू आहेत। लहान मुलं म्हटले की आपल्याला हे सगळं सोबत घ्यायचं लागतं। हे ड्रायफ्रुट्स आहेत, काजू, बदाम, मनुके, बिस्किट वगैरे हे थोडेसे आम्ही घेतलेले आहेत मुलांसाठी खाण्यासाठी।
हे टूथब्रश घेतलेले आहे, साबण घेतलेला आहे, कोलगेट घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपले लहान मुलं सोबत असल्यामुळे हे त्याचं रेग्युलरचं औषध आहे ते मी घेतलेलं आहे. हे तापाचं औषध आहे. जर तिथं काही प्रॉब्लेम झाला, परत त्याला सर्दी खोकला, वातावरण खूप लहान मुलांना खूप फरक पडतो, लवकर आजारी पडू शकतात, तर हे सर्दीचं घेतलेले आहे. आणि हे खोकल्याचं सुद्धा औषध आहे. मी औषधं सोबत घेऊन जाणार आहे, जेणेकरून त्याला परत तिथं त्रास होऊ नये. हे सॉक्स घेतलेले आहेत काही माझ्यासाठी. हे कॅरीबॅग्स, प्लास्टिकचे कॅरीबॅग असतात ते घेतलेले आहेत मी हगीज वगैरे ठेवण्यासाठी. हे खूप महत्त्वाचं आहे तिकडे, तर मी हे एक पॅकेट घेतलेलं आहे. सनस्क्रीन मी घेतलेली आहे. तिकडे आपल्याला हे लावायच लागणार आहे, कारण की आपल्या चेहऱ्याला खूप फायदेशीर आहे. तिथं आपली स्किन वगैरे खूप छान राहते यानी. तर बाकीचं सगळं मेकअपचं सामान आहे, लिपस्टिक, प्रायमर, परत हे अत्तर घेतलेलं आहे, आणि कॉम्पॅक्ट, ब्रश, बॉडी लोशन्स, सेंट वगैरे घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. तरी मी एका छोट्या पाऊचमध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून हे सगळे व्यवस्थित राहील. छोटासा फेसवॉश घेतलेला आहे चेहऱ्याला लावण्यासाठी, तर हे सुद्धा मी घेतलेलं आहे. हे आपल्याला थंडी, आपल्याला जास्त थंडी वाजत नाही. आपण ते आतमध्ये खिशामध्ये, पायामध्ये वगैरे आपण ते ठेवू शकतो, त्याने आपल्याला गरमी मिळते. तर हे सुद्धा मी घेतलेलं आहे. हे दुधाचे सॉक्स घेतलेले आहेत. तर ही बॉटल सुद्धा मी घेतलेली आहे. लहान मुलांना तिथं कधीही पाण्याची गरज भासू शकते, तर मी ही बॉटल सुद्धा त्याच्यासाठी घेतलेली आहे. हे वाईट सुद्धा मी घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे लागणारच आहेत, लहान मुलं सोबत म्हणल्यावर हे आपल्याला कंपल्सरी लागतंच. हे नॅपकिन काय घेतलेले आहेत मी, लहान मुलं म्हटल्यावर हे सोबत सारखं ठेवायच लागणार आहे. मेडिसिन्समध्ये हे ओरस घेतलेले आहे, हे आपलं पोट साफ राहील. आणि हे जुलाबासाठी घेतलेले आहे औषध. जर तिथं खाण्यापिण्यामध्ये आपल्याला थोडासा फरक पडणार, आपल्याला जुलाब लागू शकतात, तर आपण हे घेतले तर आपल्याला जुलाब कमी होतील. आणि हे सर्दीसुद्धा, उलटी वगैरे आपल्याला प्रवास करतो, कोणालाही उलटी वगैरे होते प्रवासामध्ये, जर आपण त्याच्यामध्ये आपण हे घेऊ शकतो. हे ताप वगैरे आला तर आपण ते टॅबलेट्स घेतलेले आहेत. हे स्लो मोशन झाल्यावर घेतलेले आहे. हे सर्दीसाठी घेतलेले आहे. तर सगळी माझी तयारी झालेली आहे, आता काही ह्याचं टेन्शन नाही आहे. हॅलो फ्रेंड्स, तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग, मला नक्की कमेंट करून सांगा. माझी तयारी तुम्हाला आवडली का? जर तुम्ही पण जाणार असाल मनालीला, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला आयडिया येईल की आपण काय काय घेऊ शकतो, काय काय नाही. तर मी सगळं सामान घेतलेलं आहे, लहान मुलांचं वगैरे जेवढं वस्तू लागतात तेवढं सगळं मी घेतलेलं आहे. तर आता माझं फक्त बॅग पॅक करायचं राहिलेलं आहे. तर मी आता हे सगळं सामान बॅग पॅक करून सगळं ठेवणार आहे व्यवस्थित. तर माझे पुढचे अजून ब्लॉग येणार आहेत बरं का मनालीचे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला, थँक्यू, बाय.